हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण स्वीट कॉर्नपासून खूपच टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत. कारण स्वीट कॉर्न खूप छान असतं, त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर असतं. अशा प्रकारे आपण बघा, स्वीट कॉर्न आणले होते बाजारातून, ते वरचे साल काढलं आणि त्याचे दाणे आहेत बघा, हे अशा प्रकारे मी काढून शिजवून घेतले आहेत कुकरला 2 शिट्टी देऊन. त्यानंतर आपण त्यामध्ये एक कांदा, कोथिंबीर, एक टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि एक उकडलेल्या बटाट्याचा समावेश करणार आहोत. सर्वप्रथम आपण जे कॉर्न आहे, स्वीट कॉर्न, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केले आहे. त्यामध्ये लसूण घातला आहे. त्यानंतर आपण मिरची आहे, त्याचे तुकडे करून, म्हणजे मोठी मिरची आहे त्याचे 2-2 तुकडे करून आपण त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. आणि छान अशी आपण त्याची जिरे टाकणार आहोत त्यामध्ये, त्याने छान चव येते. हे बघा, असं जाडसर ठेवणार आहोत, जास्त बारीक करणार नाही. थोडंसं पाणी घालणार आहोत, म्हणजे बारीक करायला सोपं होईल. त्यानंतर आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकत आहोत. त्यामध्ये धणे आणि जिरे मिक्स आहेत, त्यामुळे वेगळे टाकायची गरज नाही. हळद टाकली आहे, रंग छान येणार आहे हळदीने. त्यानंतर अख्खे थोडेसे जिरे टाकणार आहोत, कारण खाताना ते छान लागतात. त्यानंतर आपण जो की चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलं होतं, ते त्यामध्ये ट्रान्सफर करत आहोत. खूपच सुंदर होतात आणि टेस्टी होतात. अशी भजी एकदा करून बघा, जी मी आज त्याची भजी बनवणार आहे बघा. त्यानंतर आपण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालत आहोत. आवश्यकतेनुसार घालायचं आहे. जसं तुमचं मिश्रण घट्ट पातळ झालं असेल त्या प्रमाणात तुम्ही घालायचं आहे. मी इथे 4 चमच्याचा समावेश केला आहे कॉर्नफ्लॉवरचा. तुम्ही कॉर्नफ्लॉवरऐवजी तुमच्याकडे नसेल तर दुसरं वापरू शकता. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ वापरू शकता. तांदळाचं पीठ पण नसेल तर तुम्ही इथे बेसन पिठाचा वापर केला तरी पण चालेल. खूप छान होतात चवीला. त्यानंतर जो उकडलेला बटाटा होता तो हातानेच मी स्मॅश करत आहे. काय होतं, असंच छान लागतो खूप. जर तुम्ही हे करून घेतला, किसून वगैरे घेतला, तर खूप हे होऊन जाईल तो. अशा प्रकारे आपण त्याचं मिश्रण बघा तयार केलं आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल छान गरम झालं की आपण त्यामध्ये जी आपण कॉर्नचे मिश्रण केलं आहे त्याची तुमच्या आवडीच्या आकाराची भजी सोडू शकता. खूप सुंदर लागतात आणि टेस्टी लागतात. कसं होतं, स्वीट कॉर्न म्हटलं की सर्वांनाच आवडतं. तुम्ही तर नेहमीच भाजून खाता, उकडून खाता. पण अशा प्रकारे जर केलं ना तर खूपच हेल्दी असा आपला नाश्ता तयार होईल, जो की आपण मधल्या वेळेत चहाबरोबर पण खाऊ शकता किंवा तुम्ही ब्रेकफास्टमध्ये पण खाऊ शकता. एवढी सुंदर अप्रतिम चव लागते. कारण आपण बारीक करताना त्यामध्ये हिरवी मिरची घातली आहे, लसूण घातला आहे, जिरे घातले आहेत आणि आपण जेव्हा ते मिश्रण तयार केलं त्याचे आपण अख्खे जिरे पण टाकले आहेत. त्यामुळं एवढं अप्रतिम अशी चव लागते की नाही, एकदा अवश्य करून बघा. स्वीट कॉर्नची भजी, जी की मी वेगळ्या पद्धतीने केली आहेत. सर्वांनाच खूपच आवडतील आणि एकदा जर केली ना तर तुम्हाला सारखी सारखी बनवावी लागतील, एवढी छान टेस्टी होतात ती. स्वीट कॉर्न असल्यामुळं थोडंसं खूप छान अशी चव लागते बघा त्याची. खूप सुंदर होतात भजी. अशी आपण अलटी-पलटी करून घ्यायची आहे. व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, कुठे स्किप करायचा नाही, म्हणजे तुम्हाला रेसिपी कशी बनवायची ती लक्षात येईल. तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुमची रेसिपी चुकू शकते आणि काहीतरी गडबड होऊ शकते. म्हणून अशा प्रकारे आपण मीडियम गॅसवर छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भजी बनवणार आहोत. कारण ही भजी एवढी टेस्टी लागतात ना, आमच्याकडे शिल्लक राहिली होती दुसऱ्या दिवशी. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मी जास्त केली होती. आमच्याकडे खाणारी माणसं कमी आहेत. राहिली होती ना, तर ती थंड झाली होती तरी पण ती संपल्या गेली. म्हणजे खाल्ली गेली, महत्त्वाचं म्हणजे एवढी ती सुंदर झाली होती. बघू शकता आपण. अशी छान आलटी-पलटी करून घ्यायची आहे. खूप कुरकुरीत लागतात. आपण त्या इथे कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळं तर खूपच कुरकुरीत होतात. तुम्ही जर नाही वापरलं तर तांदळाचं पीठ तरी वापरा, त्याने पण खूप छान अशी क्रिस्पी कुरकुरीत होतात कॉर्नची भजी. अशा प्रकारे करून बघा, खूप सुंदर लागतात.
आणि चव तर एक नंबरच. हे बघा अशा प्रकारे छान अलटीपलटी करून घ्यायची आहेत. म्हणजे आपली भजी आहे ती आतपर्यंत छान तळल्या जातील. गॅसची फ्लेम इथे मध्यमच ठेवायची आहे, जास्त मोठी करायची नाही, नाहीतर तळताना ती बाहेरनं तळले जातील पण आतमधून कच्ची राहतील. म्हणून छान अशी मध्यम गॅसवर आलटीपलटी करून ती छान अशी आपण तळून घ्यायची आहेत. स्वीटकॉर्नची भजी कुणाला नाही आवडणार, सगळ्यांनाच आवडतील बघा. तुम्ही जर एकदा केली ना तर तुम्हाला सारखी सारखी बनवावी लागतील, एवढी टेस्टी होतात. आणि त्याचा कलर तुम्ही बघू शकता किती अप्रतिम असा आला आहे बघा. स्वीटकॉर्नची भजी जी की आपण वेगळ्या पद्धतीने केली आहेत. थोडंसं जाडसर मिश्रण ठेवलं ना तर खूप छान लागतात बघा खाताना. ते स्वीटकॉर्न ते दाताखाली आल्यानंतर कलर बघा किती सुंदर आला आहे. मी तुम्हाला दुसऱ्यांदा पण पुन्हा भजी सोडून दाखवते. हे बघा किती सुंदर झाली आहेत. छान अशी तुमच्या आवडीप्रमाणे छोटी मोठी तुम्ही साईज त्यामध्ये तळताना सोडू शकता. जसं की तुम्हाला आकार हवा असेल जसा त्या आकाराप्रमाणे. पण मी नॉर्मल भजी असतात त्याप्रमाणे सोडत आहे. आणि छान अशी अलटीपलटी करून घ्यायची. खूप सुंदर टेस्टी अशी आपली स्वीटकॉर्नची भजी रेसिपी एकदा करून बघा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये मला सांगायला विसरायचं नाही कशी झाली आहेत. खूप टेस्टी लागतात बघा. तुम्ही हिरवी मिरची जर तुमच्या घरात खात नसतील तर स्किप करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही येथे चाट मसाला टाकला ना तरी पण छान चव लागेल. पण माझं लाल मिरची पावडर आहे ती खूप छान चवीला आहे. त्यामध्ये मी धणे जिरे टाकले आहे, त्यामुळं मी दुसरा कुठलाही मसाला इथे वापरला नाही. अशाच प्रकारे मी फक्त लाल मिरची पावडर, हिरवी मिरची आणि लसूण टाकला आहे, जिरे टाकले आहे, त्यामुळं एक नंबरच चव होते. हे बघू शकता आपण किती छान रंग आला आहे आपल्या कॉर्नच्या भज्यांना. तुम्ही असेच जेवणाबरोबर खाऊ शकता किंवा असे तुम्ही खाऊ शकता, एवढी छान लागतात. किंवा टॉमॅटो सॉसबरोबर पण तुम्ही छान असे सर्व करू शकतात. किंवा तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकता, हिरवी चटणी बनवू शकता. त्याच्याबरोबर पण तुम्ही छान अशी ही स्वीटकॉर्नची भजी खाऊ शकता. एवढी छान सुंदर टेस्टी लागतात आणि करायला एकदम सोपी आहेत. अजिबात अवघड नाही. तुम्हाला जर स्वीटकॉर्न डायरेक्ट किसून करायचे असेल तर ते पण करू शकता. मी दाणे त्याचे सुट्टे केले होते, त्यामुळं मी त्याची छान अशी भजी बनवली आहेत. खूप सुंदर लागतात. तुम्ही कटलेट तर पाहिलेच आहेत, पण भजी एकदा अवश्य करून बघा. किती सुंदर आणि टेस्टी लागतात स्वीटकॉर्नची भजी. बघा किती सुंदर झाली आहेत आणि करायला एकदम सोपी, अजिबात अवघड नाही. आवाज पण बघा किती छान असा येत आहे. कुरकुरीत झाली आहेत भजी आपली. बघा किती सुरेख रंग आला आहे आपल्या भज्यांना. मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती सुंदर झाली आहेत. आतपर्यंत छान तळले गेली आहेत. तुम्ही भाज्यांचा समावेश तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करा आणि छानशी कमेंट करा. बाय बाय.